जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते यांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले। यावेळी व्यासपीठावर रमेश थोरात, श्याम पवार, जेंपाबाई थोरात, मालतीबाई खांडवी, नगरसेविका अमृता पवार, सचिन महाले, मनोज शेजोळे, निलेश करवंदे, उत्तम वाघमारे, रतन चौधरी, भास्कर बागुल आदी उपस्थित होते। सुरगाणा तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, कला, संस्कृती, कला परंपरेचे अनोखे प्रदर्शन, सुरगाणा येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गीते यांनी सांगितले की आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे। देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींचे योगदान खूप मोठे आहे। जगामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मूल्ये आदिवासी समाजात अजूनही आहेत। यावेळी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचा प्रेरणादायी इतिहास, भारतीय आदिवासींचं अस्तित्वच, भारतीय राज्यघटनेत आदिवासी विकासासाठी विशेष तरतुदी, इतर समाज घटकांच्या तुलनेत आदिवासी विकासाची संथ गती, आदिवासी मुली दर्जेदार शिक्षणापासून वंचित, शासन प्रशासनातील आदिवासींचा नामात सहभाग, हक्काच्या जंगल जमिनीचा अधिकार, आदिवासींच्या ज्वलंत समस्या, आदिवासीवरील अन्याय व अत्याचार, सन्मानाने जगण्यासाठी व विकासाची गती वाढविण्यासाठी दर्जेदार शिक्षण, मजबूत संघटन आणि अभ्यासपूर्वक व कौशल्यपूर्ण संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मार्गदर्शन रतन चौधरी, उत्तम वाघमारे यांनी केले। तालुक्यात सराड, हतगड, बोरगाव, माणी, पांगारणे, पळसन, बाहे, डोल्हारे आदी गावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यामध्ये आदिवासी हक्क आणि संस्कृती, पारंपरिक वेशभूषा, पर्यावरण संरक्षण, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले होते। तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्याला माहित आहे या पूर्ण देशामध्ये आजचा दिवस खूप मोठ्या उत्साहात आपण मागच्या काही वर्षापासून साजरा करत आहोत आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपली आदिवासी संस्कृती असेल, आपल्या आदिवासी लोकांनी मागच्या 2000 वर्षापासून या देशाच्या भूमीचे केलेले असं रक्षण असो, या सर्वच गोष्टी आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत। आपल्याला माहित आहे देश आता टेक्नॉलॉजीच्या युगात जात असताना पण आपल्या या भागातील आदिवासी माता भगिनी बंधू सर्व या ठिकाणी जुन्या रूढी परंपरा सांभाळून आहे। त्यांच्या पण